सो रामना मंडळी कसं काय बरं आहे ना सगळेजण. सो आज तर रेस्ट डे. आज निवांत सकाळी उठलो आहे. खूप कंटाळा आला होता आज सकाळी 5 वाजता उठायचा. मग निवांत आपण सकाळी 7:30-8 वाजता उठलो होतो आज. सकाळी उठलो तर हा शानाबा कसा झोपला होता माझ्या साईडला. ह्याला उठवायला गेलं तर ह्याला उठायचं नव्हतं. ह्याची रिॲक्शन बघून मी स्वतःच गायब झालो. मग नंतर झालो फ्रेश, थोडंसं ब्रश केलं, नंतर खाली गेलं तर खाली घेऊन हा शाना ओरडत होता. ह्याला खेळायचं होतं कारण पार्किंग दूध होते. मग ह्याला बाहेर काढलं कारण ह्याचा पिंजरासुद्धा साफ करायचा होता आपल्याला. तर बघा सुपली घेऊन कसा उभा होता. त्यानंतर चेक केलं तर गाडीचा पुढचा टायर पंक्चर होता. सो गाडीचा पुढचा टायर आपण पंक्चर काढायसाठी न्यायचं होतं. सो आपण ते काढलं पटपट आवरलं आणि त्याच्यानंतर आपण मग ते पंक्चर काढण्यासाठी घेऊन गेलो. आता हे नक्की कशामुळे पंक्चर झालं याची काहीच आयडिया नाही, कारण काल रात्री जेव्हा गाडी घरात आणली होती तेव्हा तर गाडी एकदम ओके होती आणि आज सकाळी उठून बघितलं तर गाडी पंक्चर झाली होती. सो पटपट जॅक लावून आपण गाडीचा टायर काढायला घेतला आहे. तर पप्पांना बरं असं नव्हतं की गाडीचा जॅक बरोबर लागला आहे. असं पप्पांनी स्वतःहून येऊन नंतर तो चेक केला की बाबा आपण जॅक बरोबर लावला आहे का नाही लावला आहे. पण आपल्याला गॅरंटी होती की आपण गाडीचा जॅक बरोबर लावलेला आहे, कारण जॅक कोणी चुकीचं लावू शकत नाही. पण तरी पण पप्पांनी मध्यस्थी करून तो जॅक सारखा मला बघायला लावला की करेक्ट लागला आहे का नाही लागला आहे. त्याच्यानंतर गाडीचं जॅक कम्प्लिटली नीट बसवून आपण नंतर गाडीचा टायर काढला होता बाहेर. टायर काढून झाल्यानंतर वरती गेलो तर वरती अशा प्रकारे एक प्राणी झोपलं होतं. तर तुम्ही पण बघू शकताय. ह्याला आपण सकाळी उठवायचा प्रयत्न केला होता पण ह्याला काही उठायचं नव्हतं. सो अजून पण झोपला होता. त्याच्यानंतर टायर घेऊन आपण बाहेर चाललो होतो तर हा टॉमी वगैरे कसं ओरडत होता आपल्यावरती. त्यानंतर टायर घेऊन आपण गेलो पंक्चरवाल्याकडे. पंक्चर चेक करायला घेतलं त्याने, पण पंक्चर गाडीमध्ये नव्हतं. फक्त गाडीचा व्हॅल्व खराब होता त्याच्यामुळे रात्र गाडीच्या टायरमधली हवा निघून गेली होती. घरी आलो तर घरी असं मस्त नाश्ता रेडी होता. सँडविच ज्यूस वगैरे रेडी होतं आणि ते सँडविच दुसरं कोण नाही, ह्या बच्चानं बनवलं होतं. ठीक आहे. त्याच्यानंतर परत वरती गेलो तर हा साहेब अजून काही उठला नव्हता. ह्याचे नवीन पोजेस चालू होते झोपायचे. सो रेडी झालो फ्रेश वगैरे होऊन नंतर मग रेजला घेऊन बाहेर पडलो, कारण ह्याला सकाळ फिरायचं होतं. बोर झाला होता घरामध्ये बसून. त्याच्यानंतर बघितलं तर इथे स्लॅबचं काम चालू झालं होतं, म्हणजे म्हटलं दुपारी आपल्याला काही झोप येणार नाही. मग घरी आलो. ह्याला नंतर परत दुपारचं खायला दिलं. दुपारी ह्याला दूध भात लागतो. घरी आलो, टाईमपास केलं तर मग हे असं ब्राऊन कलरचं पेंग्विन घरामध्ये फिरत होतं. नंतर संध्याकाळी गाडी घेऊन परत निघालो. थोडंसं काम होतं बाहेर आपल्याला आज. ते काम करून नंतर मग संध्याकाळी घरी आलो तर बघा हा शाना कसं बाहेर ओरडत होता. नंतर ह्याला आत घेतलं कारण हा दिवसभर पूर्ण भटकंती करून आला होता. जर तुम्हाला असेच आपले ब्लॉग्स आवडत असतील तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आपण उद्या नक्की भेटूया आपल्या नेक्स्ट व्लॉगमध्ये. सो बाय.